दक्षिण ह्या शब्दाचा अर्थ आहे क्षीणत्व निर्माण करणारा. त्यामुळे दक्षिणेकडनं येणारी ऊर्जा, आणि त्याला आपण सायंटिफिक थोडं बघूयात की दक्षिणेकडे आपण जर बघाल, तुम्ही जर लोहचुंबक ठेवलं तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह दाखवतो. दक्षिणेला आपण निगेटिव्ह आयन म्हणतो, उत्तरेला आपण पॉझिटिव्ह आयन म्हणतो. ज्यावेळेस दक्षिणेकडे एखादं जर द्वार असेल, मुख्य द्वार असेल, तर त्या घरामध्ये प्रकर्षाने आजारपण, मानसिक त्रास, पैशाला पैसा न लागणे, कामामध्ये काही ना काहीतरी अडचणी निर्माण होणे, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी कायम कलह होणे, अशा पद्धतीच्या गोष्टी दिसून येतात. पण प्रत्येकालाच दक्षिण दरवाजा धार्जिन नाही असं नसतं बरं का. काही ठराविक राशीची लोक, मकर कुंभ राशीची लोक किंवा 3 भाग्यांकाची लोक, यांना दक्षिण दरवाजा हा लाभकारक असतो. पण जरी त्याला लाभकारक असला कर्त्याला, आणि घरामध्ये जर का बाकीची जी मंडळी आहेत, मुलगा आहे, आई आहे, हे आहेत, सगळी जी मंडळी आहेत कुटुंबातली, त्यांना जर ती जर का योग्य नसेल तर त्यांना निश्चितच त्याचा त्रास होतो आणि अर्थात त्याचा परिणाम कर्त्यावरती होतो. पण अशा वेळेस ज्यावेळेस दक्षिण दरवाजा असेल त्यावेळेस फारसं टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये. दक्षिण दरवाजाला एक रुद्राक्षाच्या माळेचं तोरण लावायचं. रुद्राक्षाच्या माळेचं तोरण लावणं आवश्यक आहे. दरवाजाच्या आतून जी फळी असते त्याला एक स्वस्तिक पिरॅमिड लावायचं, जे धातूचं असावं. हल्ली प्लास्टिकच्या खूप वस्तू मिळतात, फायबरच्या मिळतात, काहीही उपयोगाच्या नाहीत. धातू कशा धुपतात, जसं लोखंड गंजतं किंवा नाही काय, तांब हिरवं पडतं, म्हणजे ते काम करतं, वातावरणाशी एकरूप होतं. म्हणून धातूशी संबंधित स्वस्तिक पिरॅमिड दरवाजाच्या आतून लावावं. पंचमुखी हनुमान. पण आता हा हनुमान बऱ्याच वेळा असं होता अनुपमा, काही लोक नमस्कार करणारा, आशीर्वाद देणारा, डोंगर उचलणारा, असे बरेचसे हनुमान लावतात. पण दक्षिणेकडच्या अहिरावण आणि महिरावणाचा वध करण्याकरता हनुमान हातामध्ये शस्त्र घेऊन बाहेर पडला होता, दक्षिणेकडे तोंड करून. म्हणून त्याचं प्रतीक म्हणून दक्षिण दरवाजावर बाहेरून चौकटीवर पंचमुखी हनुमान, ज्याच्या डाव्या हातात धनुष्य, उजव्या हातामध्ये गदा आहे आणि त्याच्या बाकीच्या सर्व हातांमध्ये शस्त्र आहे, युद्धाच्या तयारीत त्याचा एक पाऊल पुढे आहे, अशा पद्धतीचंच लावणं गरजेचं आहे. त्याशिवाय लाकडाची उमरापट्टी लावणं आवश्यक आहे. मग ही उमरापट्टी आग्नेय कोपऱ्यात असेल तर उंबर म्हणजे औदुंबर असो त्याची लावावी, दक्षिण मध्य असेल तर शिसमाची लावावी, आणि जर नैऋत्यला असेल तर कोणत्याही लाकडाची चालेल, बाभूळ सोडून, पण त्याच्यामध्ये छोटासा चंदनाचा तुकडा दोन्ही बाजूला टाकणं आवश्यक आहे. याशिवाय दरवाजाला खालून चांदीची पट्टी ही लावलीच पाहिजे. अगदीच आतून तुम्ही हल्ली बरीच मंडळी गणपती सुद्धा उत्तरेकडे तोंड करून लावतात, तो पण चालू शकेल. त्यामुळे दक्षिण दरवाजा हा तसा खूप त्रासदायक आहे, पण हे उपाय केल्यानंतर त्याला बऱ्यापैकी नक्कीच. आणि मला वाटतं या सगळ्या त्रासातून थोडी का होईना तरी मुक्ती होत असेल. त्याच्यामुळे दक्षिणेकडे जरी दरवाजा असला तरी एवढं घाबरण्याचं कारण नाही. एक छोटीशी